नमस्कार, आशास कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज कोथिंबीर वडे बनवणार आहे। त्यासाठी लागणारी कोथिंबीर घरच्या शेतातली आणली आहे। त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्याला बारीक चिरून घेऊया। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं। आता धने पावडर, ओवा, जिरे, लसूण, हळद, चवीनुसार मीठ घ्यायचं। हे लसूण वाटून घेऊया। आता आपण लसूण वाटून घेऊया। लसूण हा बारीक वाटून घ्यायचा आहे। वाटलेला लसूण काढून घेऊया। ही आमच्या शेतातलाच लसूण आहे। ही हिरवी मिरची वाटून घेऊया। हिरवी मिरची चांगलं लहानसं वाटून घ्यायचं आहे, बारीक एकदम। त्याच्यामध्ये हे जिरे पण थोडंसं वाटून घेऊया। मिरची आपली वाटून झाली आहे बारीक। हे सगळं मिश्रण करून घेऊया। लसूण टाकून घेऊया वाटलेला बारीक। धने पावडर, ओवा, चवीनुसार मीठ, बारीक वाटलेली मिरची टाकून घेऊया। हिरवी मिरची जास्त टाकली तरी चालेल। जास्तीच्या आवडीप्रमाणे। हळद टाकून घेऊया। जास्त हळद टाकलं तर करवट लागेल, थोडीशी टाकायची। 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे चाळून। हे बेसन पीठ टाकून घेऊया। चांगलं मिश्रण करून घेऊया। एक जीव करून घ्यायचं। पाणी अजिबात टाकायचं नाही।
छान असं मिश्रण करून घेऊया. सॉरी थोडंसं पाणी लावायचंच असतंय. चांगला गोळा करून घेऊया. त्याची चांगली शिंगोळी करून घ्यायचं. लांब की वडे असं गोल गोल पडावे अशी शिंगोळी करून घ्यायची. आजी अशीच करायची. आता गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवायचं 1 ग्लास. हे शिंगोळ्या ठेवून घ्यायचं चाळणीमध्ये. गॅसवरती कढई ठेवायचं आहे. 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं. चाळणीमध्ये ठेवून घेऊया. ताट झाकून घेऊया. चांगलं वाफवतंय. एक 5 मिनिट ठेवून घ्यायचं आहे. वडे उकडले आहेत का बघून घेऊया. आपले वडे उकडले आहेत चांगले. याला काढून घेऊया. हे काढून घेतले आहे. आता ह्याची काप बनवायची गोल गोल. खूप छान वडे पडत आहेत. असे छोट्या छोट्या आकाराची. एकदम मस्त वडे असं चिरून झाले आहेत. आता फ्राय करण्यासाठी कढई किंवा तवा ठेवून घेऊया. सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आहे. वडे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. हे फ्राय झालेले असं पलटून घ्यायचं आहे.